नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण असा कुरकुरीत आणि खुसखुशीत वडा आणि साऊथ इंडियन स्टाईल गरमागरम सांबार ही रेसिपी करत आहोत. ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक मात्र जरूर करा. चला तर आता आपण मेदू वडा सांबार करायला घेऊयात. आज नाश्त्याला केलेला आहे उडीद वडा सांबार. बरेच दिवस झाले ही रेसिपी याआधी पण मी करून दाखवलेली आहे, पण आज आमच्या घरात उडीद वडा सांबाराचा नाश्ता होता, त्यामुळं ही रेसिपी आज मी पुन्हा दाखवत आहे. ह्याला तुम्ही मेदू वडाही म्हणता. अशा ह्या गरमागरम वडा सांबारवरती थोडीशी मीडियम साईजची शेव भुरभुरायची, म्हणजे अगदी हॉटेलसारखा हा उडीद वडा सांबार होतो आणि दिसायलाही दिसतो. ह्या उडीद वडा सांबारासाठी 2 बाऊल मी उडीद डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून चौपट पाण्यामध्ये 4 तास ते भिजत घातलेली आहे. तसंच 1 चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत, त्याही त्याबरोबर 4 तास भिजवून घेतलेल्या आहेत. साधारण संध्याकाळी 5 वाजता ही मी उडीद डाळ भिजत घातलेली होती. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत, त्यामुळं ही डाळ अगदीच छान भिजली गेलेली आहे. आता ही डाळ आणि मेथ्या असं मी मिक्सरमधून वाटून घेते. ही डाळ वाटून घेताना पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आणि ही डाळ अगदी छान स्मूथ अशी वाटून घ्यायची. हे बघा, अगदी घट्टसर आणि अगदी मऊसूत स्मूथ अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे. अशी ही मिक्सरमधून 3 बॅचमधून डाळ वाटून घेतलेली आहे. आता ही डाळ अशी रात्रभर त्याच्याखालती एक थाळा ठेवून फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं एखाद्या वेळेला ही डाळ जास्त अशी फर्मेंट होते आणि पातेल्याच्या बाहेर त्याचं पीठ येण्याची शक्यता असते, म्हणून ह्या पातेल्याच्या खालती एखादा थाळा ठेवलेला बरा. दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा सांबार करून घेत आहे. मोहरी, कांदा, टॅमॅटो परतून घेणार आहे आणि आपण जो टॅमॅटो कापून घेतलेला होता त्यातला निम्मा टॅमॅटो मी आत्ता घालत आहे. निम्मा टॅमॅटो आपण नंतर घालूयात. आता त्यामध्ये हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि आपण सांबार मसाला घालत आहोत. सांबार मसाला आता या फोडणीमध्ये 2 चमचे घालणार आहे आणि नंतर 2 चमचे घालणार आहे. असा एकंदरीत 4 चमचे सांबार मसाला घालणार आहे. त्यावरती कोथिंबीर घातलेली आहे आणि ही फोडणी छान परतून झाल्यानंतर आपली जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती त्यावरती घालत आहे. डाळ शिजवलेल्या भांड्यामध्येच पाणी घालून ते पाणी घालत आहे. ते पाणी घालून झाल्यानंतर उकडून घेतलेला एक बटाटा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालत आहे आणि अगदी थोडासा गूळ घालत आहे. उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत. असं सगळं घालून झाल्यानंतर आता आपण 2 चमचे सांबार मसाला घालत आहोत. उरलेला टॅमॅटो घालून हे सांबार छान उकळून घ्यायचं आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. दुसऱ्या दिवशी फॉर्मेट झालेलं उडदाचं डाळीचं पीठ छान फेटून घेतलं. त्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि परत छान फेटून घेतलं. हे जरा पीठ छान फेटून घेतलं म्हणजे जवळजवळ एक 7-8 मिनटं फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळं आपले वडे असे आतूनसुद्धा पोकळ आणि हलके होतात. हे बघा, बराच वेळ मी हे पीठ फेटल्यानंतर हे पीठ
अगदी तळण्यासाठी योग्य झालं आहे की नाही हे बघण्यासाठी एक अशी ट्रिक आहे. ती म्हणजे असं पाण्यामध्ये हे पिठाचा थोडासा गोळा टाकायचा आणि तो असा तरंगला की समजायचं आपलं पीठ छान तयार झालेलं आहे. एकीकडे कडकडीत तेल तापून घेऊन त्यामध्ये आता आपण वडे सोडणार आहोत. इथं मी अगदी सोप्या पद्धतीने हे वडे तळून घेत आहे. कुठलंही मशीन वापरलेलं नाही. बऱ्याच वेळेला उडीद वडा तळण्याचं एक मशीन असतं, ते वापरून हे वडे तयार केले जातात. परंतु मी 4 बोटामध्ये पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याच्याबरोबर मधोमध अंगठ्याने भोग पाडून तसे वडे तेलात सोडत आहे. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने हे वडे तेलात सोडतात, परंतु मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून ह्या पद्धतीने मी हे वडे तेलात तळून घेत आहे. एकीकडं सांबाराला सुद्धा छान उकळी आलेली आहे आणि एक अजून 5 ते 7 मिनटं हे सांबार छान उकळून घेणार आहे. यावेळेस हा कढीपत्ता मी फोडणीत न वापरता असा डायरेक्ट सांबारामध्ये घालत आहे. त्यामुळं छान असा ताजा कढीपत्त्याचा सुगंध सांबाराला लागतो आणि थोडीशी कोथिंबीरही कापून घालत आहे आणि तेही एक 5 ते 7 मिनटं उकळलं गेलं की सांबाराला कढीपत्त्याचा वास छान लागेल. अशा प्रकारे सर्व वडे मी तळून घेणार आहे. आता आपले थोडेफार वडेही तळून झालेले आहेत आणि सांबारही झालेलं आहे. त्यामुळं आता हे वडा सांबार आपण सर्व करायला घेऊयात. आज मी 8 माणसांसाठी हे वडा सांबार केलेलं आहे. सांबार तुम्हाला किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुरीची डाळ आणि मसुराची डाळ ह्या निम्म्या घेऊन कुकरमधून शिजवून घ्यायच्या आहेत. मी इथं पाऊण वाटी तुरीची डाळ आणि पाऊण वाटी मसुराची डाळ कुकरमधून शिजवून घेतलेली आहे. असे हे गरमागरम उडीद वडे आपण आता सर्व करूयात. असं वड्यावरती गरमागरम सांबार घालायचं. दिसायला सुद्धा छान दिसत आहेत ना हे वडे आणि सांबार. म्हणजे दिसायला हॉटेलसारखं आणि चवीला मात्र आपल्या पद्धतीचं. त्याच्यावरती अशी छान मीडियम साईजची शेव भुरभुरायची आणि A1 सुग्रास रेसिपीच्या पद्धतीने केलेले असे मस्त म्हणजे मस्तच उडीद वडा सांबार खायचा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.